नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्न पहिला अ 5 गुणांसाठी आहे. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. पहिले विधान, सूक्ष्मजीव हे परिसंस्थेतील विघटक असतात. ब पर्याय बरोबर आहे. दुसरे विधान, निर्वातातून ध्वनीचे प्रसारण होत नाही. त्याचा क पर्याय बरोबर आहे. तिसरे विधान, ताऱ्यांच्या संपूर्ण जीवनकाळात वापरले जाणारे इंधन हे त्यांच्या वस्तुमानावर अवलंबून आहे. अ पर्याय बरोबर आहे. चौथे विधान, जर आपतन कोन 40 अंश असेल तर सपाट आरशाशी होणारा परावर्तित कोन डॅश डॅश असतो. पाचवे विधान, प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो, याला डॅश डॅश म्हणतात. त्याचा ड पर्याय बरोबर आहे, आकार्यता. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहिले विधान, विसंगत घटक ओळखा. केंद्रकी, तंतुकणिका, लवके, जालिका. त्याच्यातील विसंगत घटक आहे केंद्रकी. प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तर लिहा. काचेतील घटक पदार्थ कोणते? वाळू, सोडा, चुनखडी. तिसरा प्रश्न, सत्य असत्य ते लिहा. क्षारांमुळे धातूची झीज होते. हे विधान सत्य आहे. चौथा प्रश्न पूर्ण करा. वनस्पती उत्पादक, प्राणी भक्षक. पाचवा प्रश्न, व्याख्या लिहा. कृष्णविवर, विशालकाय ताऱ्याची अंतिम स्थिती जेथून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही त्या अतिसूक्ष्म काळ्या छिद्रास कृष्णविवर म्हणतात. क प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. 5 गुणांसाठी आहे. 1. मानवी स्वरयंत्र. त्याचा ग पर्याय बरोबर आहे, स्वर तंतूंची कंपनी. 2. ध्वनिवर्धक. त्याचा च पर्याय बरोबर आहे, पडद्यातील कंपनी. 3. जलतरंग. त्याचा ख पर्याय बरोबर आहे, हवेच्या स्तंभातील कंपनी. 4. नादकाटा. त्याचा क पर्याय बरोबर आहे, धातूच्या भुजांची कंपनी. आणि 5. सितार. त्याचा घ पर्याय बरोबर आहे, तारेतील कंपनी. प्रश्न दुसरा अ, शास्त्रीय कारणे लिहा. प्रश्न दुसरा अ 8 गुणांसाठी आहे. 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 गुण मिळतील. प्रश्न पहिला, मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात, कारण जेव्हा मोठी धरणे बांधली जातात तेव्हा मुळातील भूस्वरूप बदलले जाते, तेथील झाडे तोडली जातात. या जंगलतोडीमुळे वन्य प्राण्यांचे अधिवास नष्ट होतात. बऱ्याचशा परिसंस्था अशा कारणांनी नष्ट झाल्या आहेत. दुसरा प्रश्न, थर्माकोलच्या वस्तूंमध्ये ठेवलेले अन्न खाणे आरोग्यास अपायकारक असते, कारण थर्माकोल पॉलिस्ट्राईन या संश्लिष्ट पदार्थापासून बनवलेले असते. हा पदार्थ कर्करोगजन्य असतो. ज्यावेळी आपण थर्माकोलमध्ये अन्न ठेवतो किंवा त्यात गरम करतो त्यावेळी स्टायरीनचा काही अंश अन्नपदार्थांमध्ये विरघळतो. तिसरा प्रश्न, चिंचेचा लगदा वापरल्यामुळे खराब व डागाळलेले तांब्याचे भांडे चकाकू लागतात, कारण चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल असते. जेव्हा आपण चिंचेचा लगदा तांब्याच्या भांड्यावर घासतो तेव्हा या आम्लाची अभिक्रिया भांड्यांवरील कॉपर कार्बोनेटच्या थरासोबत होते आणि तो थर निघून जातो. परिणामी चिंचेचा लगदा वापरल्यामुळे खराब व डागाळलेले तांब्याचे भांडे चकाकू लागतात. चौथे विधान, अतिशय कमी तापमान मोजण्यासाठी पाऱ्याच्या तापमापीऐवजी अल्कोहोल तापमापी वापरली जाते. उत्तर, कारण पारा सुमारे 39 अंश सेल्सिअसला गोठतो, त्यामुळे त्यापेक्षा कमी तापमान मोजण्यासाठी पारा भरलेली तापमापी वापरता येत नाही. इथाईल अल्कोहोल सुमारे 117 अंश सेल्सिअसला गोठते, म्हणून कमी तापमान मोजण्यासाठी पारा भरलेल्या तापमापीऐवजी अल्कोहोल तापमापी वापरतात. ब प्रश्न, फरक स्पष्ट करा. आम्ल आणि आम्लारी. त्या ठिकाणी आपण फरक स्पष्ट केलेला आहे. आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो, आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो. आम्ले चवीला आंबट असतात, आम्लारी चवीला तुरट कडवट असतात. प्रश्न तिसरा अ, खालील प्रश्नांची 6-7 ओळीत उत्तरे लिहा. 15 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. युद्धाची कारणे लिहा. दुसरा प्रश्न, प्लास्टिकचे गुणधर्म लिहा. प्लास्टिकवर गंज चढत नाही, प्लास्टिकचे विघटन होत नाही, म्हणून त्याला अविघटनशील किंवा अजैव विघटनशील असे म्हणतात. प्लास्टिकवर आर्द्रता, उष्णता आणि पाऊस, पाणी अशा अजैविक घटकांचा परिणाम होत नाही. प्लास्टिकपासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात. प्लास्टिक हे उष्णता आणि विद्युतचा दुर्वाहक आहे. प्लास्टिक वजनाने हलके असते, त्यामुळे वाहतुकीसाठी ते सुयोग्य ठरते.
तिसरा प्रश्न, लोहमार्गात विशिष्ट अंतरावर जागा का सोडली स्पष्ट करा. आणि चौथा प्रश्न, मर्क्युरी तापमापीच्या रचनेची माहिती लिहा. पाचवा प्रश्न, ताऱ्यांच्या अंताच्या 3 पायऱ्या लिहा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी ताऱ्यांच्या 3 अंतिम अवस्था देण्यात आलेल्या आहेत. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची विस्तृत उत्तरे लिहा. 10 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्यातील पहिला प्रश्न, ताऱ्यांची स्थिरता कशी ठरते. दुसरा प्रश्न, वाढत्या लोकसंख्येचा परिसंस्थेवर होणारा परिणाम स्पष्ट करा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. मानवी लोकसंख्या अफाट वेगाने वाढते, त्या प्रमाणात इतर प्राण्यांची संख्या सीमित राहते. मानव हा कोणत्याही परिसंस्थेचा सर्वोच्च भक्षक असतो. त्याला लागणाऱ्या सगळ्या मूलभूत गरजा देखील परिसंस्थाच पुरवत असते. परंतु अतिशय वाढलेल्या लोकसंख्येमुळे मानवाला अधिकाधिक साधनसंपदांची आवश्यकता निर्माण होते. नैसर्गिक साधनसंपदा सर्वात जास्त प्रमाणात मानव संपुष्टात आणतो. बदलती जीवनशैली आणि उपभोगी वृत्ती यामुळे निसर्गाचा ऱ्हास, निरनिराळ्या प्रकारचे प्रदूषण हे सारे मानवी हस्तक्षेपामुळे होते. पृथ्वी तलावरचे असे सर्व बदल केवळ मानवच करतो. तिसरा प्रश्न, काच निर्मिती टीप लिहा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.